सरकार द्वारा 15 मार्च 2024 को लिए गए निर्णय से शिक्षा क्षेत्र में भारी असमंजस की स्थिति पैदा हो रही है। इस निर्णय के कारण राज्य भर में मराठी स्कूलें बंद हो गई है, जिससे हजारों शिक्षक बेरोजगार हो गए। शिक्षक संगठनों का आरोप है कि इससे गरीबों के शिक्षा के मौलिक अधिकार पर आंच आई है। इस निर्णय के खिलाफ आज सुबह 11 बजे से दोपहर 2 बजे तक वर्धा में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा के पास आत्मदाह प्रदर्शन किया गया। यह विरोध प्रदर्शन शिक्षक परिषद, शिकायत निवारण समिति, महाराष्ट्र राज्य स्थायी गैर सहायता प्राप्त स्कूल कार्यवाही समिति और प्रहार शिक्षक संघ के संयुक्त तत्वावधान में आयोजित की गई, जिसका नेतृत्व अजय भोयर ने किया। शिक्षकों का पुरजोर आरोप है कि शिक्षा विभाग ने अनियमित सेटों की स्वीकृति के आधार पर समायोजन प्रक्रिया को भ्रष्ट तरीके से क्रियान्वित किया है और इसके पीछे बड़े पैमाने पर भ्रष्टाचार है। प्रदर्शनकारियों ने मांग की है कि सरकार का निर्णय तुरंत वापस लिया जाए तथा शिक्षा क्षेत्र में अवैध एवं भ्रष्ट गतिविधियों पर पूरी तरह रोक लगाई जाए। हा भ्रष्टाचार कुठेतरी कमी व्हावा आणि शिक्षक विभाग असेल, शिक्षणाधिकारी कार्यालय असेल, पेरणी असतील, अशा प्रत्येक ठिकाणी आपल्याला कुठलंही काम घेऊन गेल्यानंतर पैशाशिवाय होत नाही आणि म्हणून जर शासनाला वाटत असेल की पैसे द्यावे लागतात तर तशा प्रकारे त्यांनी तिथे कर फलक लावावा की मेडिकल बिल काढण्यासाठी एवढे पैसे द्यावे लागतील, अमुक करण्यासाठी एवढे पैसे द्यावे लागतील, तर अशा प्रकारचे कर फलक लावावा जेणेकरून शिक्षकांना वाटेल की आपल्याला पैसे द्यावे लागतील। परंतु हे शासन करू शकणार नाही, शिक्षणाधिकाऱ्याला करू शकणार नाही किंवा पेरणीच्या कार्यालयामध्ये होऊ शकणार नाही, कारण हे अवैध आहे आणि अवैध मार्गाने सारं सुरू आहे। तर यामध्ये सर्वाधिक पिछला जाणारा जो वर्ग आहे तो शिक्षक वर्ग आहे। मे 2025 छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य आणि सुराज्य निर्माण करण्यासाठी आपलं अक्षायुष्य घातलं घातलं। त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ते राज्य करत आहे आणि त्याच राज्यामध्ये बेरोजगार आणि अशिक्षित पिढी निर्माण कशी होईल याच्याकरता 15 मार्च 2024 रोजी एक शासन निर्णय निर्गमित केला आणि त्या शासन निर्णयामुळे राज्यातील हजारो माध्यमिक शाळा बंद पडणार आहे। गोरगरिबांसाठी शिक्षणाचं एकमेव साधन असणारी ही मराठी माध्यमांची शाळा या 15 मार्च 2024च्या शासन निर्णयाने रद्द होत आहे। हजारो शिक्षक राज्यामध्ये बेरोजगार होणार आहे आणि म्हणून आम्ही आज शिक्षक लोक या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आत्मक्लेश करतो आहे की 1 वर्षापासून हा शासन निर्णय रद्द झाला पाहिजे याच्याकरता राज्यामध्ये असंतोष आहे, पण तरीही शासनकर्ते कोणत्याही प्रकारची दखल घ्यायला तयार नाही आहे आणि मग शेवटी पर्यायाने आम्ही आत्मक्लेश करतो आहे की आता तरी या गोरगरिबांच्या शिक्षणाचं साधन जे आहे मराठी माध्यमांच्या शाळा त्या वाचवण्याकरता पुढे या। या राज्यामध्ये आपण शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो, त्यांच्या नावावरती राज्य करतो आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपण राज्य करतो त्यांचे विचार पायमल्ली तुडू नका, गोरगरिबांच्या मुलाला शिकू द्या, ही आमची आत्महाक या माध्यमातून आम्ही करतो आहे। त्याचप्रमाणे राज्यभर भ्रष्टाचार या शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणामध्ये बोकाळलेला आहे आणि याला पाठराखण कुठेतरी राजकीय पुढारीच करते आहे असा आमचा थेट आरोप आहे आणि म्हणून हे जे भ्रष्टाचारी अधिकारी आहे, जे निलंबित केलेले आहे, जे जेलमध्ये आहे, त्या सर्वांची नार्को टेस्ट करा, म्हणजे खरोखर त्यांचे पाठीराखे कोण आहे, कोणते राजकीय पुढारी यांचं पाठीराखण करते आहे हे जनतेपुढे आलं पाहिजे। एखाद्या अधिकाऱ्याला फक्त टार्गेट करून त्याच्यावरती कारवाई केला तर नाटक करायचं आणि पुन्हा ऑल इज वेल असा धंदा आता या राज्यामध्ये करू नये। जर खरोखर या शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार समूळ नष्ट करायचा असेल, या भ्रष्ट अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करा आणि त्यांच्याकडून वधून घ्या यांचे आका कोण आहेत, कोण यांना पाठीराखण देऊन हे असं भ्रष्टाचार या शिक्षण क्षेत्रामध्ये करत आहे। या दोनच प्रमुख मागण्याकरता आम्ही या शिक्षण क्षेत्रातल्या आज इथे शिक्षक मंडळी आत्मक्लेश करतो आहे। कारा न्यूज के लिए वर्धा से अनिल गावंडी की रिपोर्ट। सर्चिंग फॉर द राइट स्कूल फॉर योर चाइल्ड, तो आपकी तलाश होती है खत्म, क्योंकि नागपुर के हृदय स्थल ऑटोमोटिव स्क्वायर स्थित ब्लॉसम स्कूल एंड जूनियर कॉलेज है ना। मॉडर्न इंफ्रास्ट्रक्चर, स्मार्ट क्लासरूम्स, एक्सपीरियंस टीचर्स और स्टूडेंट्स का ऑलराउंड डेवलपमेंट, सब कुछ एक ही जगह।
Admissions are open now from nursery to junior college. Call them on 9890158323 and 9834923458. Blossom School and Junior College near Automotive Square opposite Nari Telephone Exchange, Ring Road, Nagpur. Mail address blossomschoolnagpur23@gmail.com. Blossom School, where learning blossoms with values.